आपल्याला जर मित्रांनो एक चांगला मायक्रोबायोलॉजिस्ट बनायचं असेल तर आपण याच्या अगोदर काही व्हिडिओ पाहिलेले आहेत. त्यामध्ये बेसिक माहिती कुठली करायला पाहिजे, बेसिक माहिती काय आहे, मायक्रोबायोलॉजीचं बेसिक काय आहे, कुठली कुठली माहिती गरजेची आहे, जे की आपल्याला फार्मास्युटिकल कंपनीमध्ये एखाद्या फार्मासिस्टला, एखाद्या मायक्रोबायोलॉजिस्टला ते शेवटपर्यंत खूप महत्वाची आहे. ही सर्व माहिती अगोदरच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे. तर मित्रांनो, चांगला एखाद्या क्वालिटी कंट्रोलला फार्मास्युटिकल मायक्रोबायोलॉजिस्ट ठेवण्यासाठी आपल्याला बेसिक खूप महत्वाचे आहे. त्या बेसिक बद्दल मी अगोदर व्हिडिओ बनवलेले आहे मित्रांनो. तर आता यामध्ये थोडक्यात माहिती पाहू की आपण बेसिक जे असतात आपले प्रॅक्टिकलचे ते केलं पाहिजे, स्टेनिंग केलं पाहिजे. हे खूप महत्वाचे आहेत. जिथं की आपल्याला प्रॅक्टिकल मध्ये काय शिकवलेलं आहे त्याचे बेसिक जे प्रॅक्टिकल आहेत ते मायक्रो ऑर्गॅनिझम स्टडी आहे, मायक्रोबायोलॉजी आहे, मेडिकल मायक्रोबायोलॉजी आहे, फार्मास्युटिकल मायक्रोबायोलॉजी आहे. हे जे सब्जेक्ट आहेत ते लक्ष देऊन वाचलं पाहिजे. स्टेरिलायझेशन आहे हे लक्ष देऊन वाचलं. कंपनीमध्ये आपल्याला जे जास्तीत जास्त कामाला येणार आहे ते सांगतो मित्रांनो. एखाद्या मीडियाचं पीएच जे आपण प्रॅक्टिकल मध्ये करत असतो एमएससी मायक्रोबायोलॉजीला, ते एमएससी मायक्रोबायोलॉजी करत असते वेळी जे प्रॅक्टिकल आपल्याला होतात ते आपण प्रॅक्टिकल कसे करत असतो मित्रांनो. प्रॅक्टिकलचं जे एम आहे, जे ॲपॅरेटस आहेत, प्रोसिजर आहे, जे मीडिया आहे, जे रिक्वायरमेंट आहेत त्याच्यामध्येच मीडिया येतात, ग्लास इन्स्ट्रुमेंट येत असतात. तर ते सर्वांची ओळख करणे, त्याची स्टडी करणे. उदाहरणार्थ सांगतो, एखादं मीडिया आहे, तो मीडिया कशासाठी वापरतो, कंपोजिशन काय आहे, त्याचा पीएच काय आहे, ते मीडिया कुठल्या ऑर्गॅनिझमसाठी सिलेक्टिव्ह मीडिया आहे हे आपल्याला स्टडी केलं पाहिजे मित्रांनो. आपण हे वाचलं पाहिजे. केव्हा तर एमएससी करत असते वेळी या पॉइंटवर फोकस करायला, जे की आपल्याला क्वालिटी कंट्रोल डिपार्टमेंटला कामासाठी गेल्यानंतर सोयीस्कर ठरेल. आपल्याला अगोदर प्रॅक्टिस झाल्यामुळे तिथे आपण सहजासहजी हे आपण काम करू शकतो. त्या मीडियाचं पीएच काय आहे, त्या ऑर्गॅनिझमचा सिलेक्टिव्ह मीडिया काय आहे, त्या मीडियाचं वर्क काय आहे, अशा पद्धतीचे सर्व बेसिक पॉइंट आपल्याला येणं गरजेचं आहे मित्रांनो. पीएच मीटर वापरणे, पीएच पाहणे, मीडियाची प्रोसिजर, मीडिया बनवणे, मीडिया प्रिपरेशन, हे सर्व गोष्टी बेसिक आहेत मित्रांनो. या सर्व बेसिक गोष्टीवर आपण जेव्हा फोकस करू तेव्हा आपण एक सक्सेसफुल फार्मास्युटिकल मायक्रोबायोलॉजिस्ट होऊ शकतो. अशा पद्धतीनं आपण थोडक्यात माहिती पाहिलं मित्रांनो. तर पुन्हा भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.